नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे जिल्ह्यांची ग्राउंड आणि जिल्ह्यांची मेरिट आणि जिल्ह्यांची परीक्षा। आता नुकतीच काही जिल्ह्यांची मेरिट लागली, एकदम काही कास्टचे मेरिट खूप जास्त डाऊन पडलेत। ओपनचं मेरिट काही जिल्ह्याचं 41 आहे, काही जिल्ह्याचं 43 आहे, पण कास्टचे मेरिट खूप जास्त डाऊन आहेत। ह्याचा अर्थ ओपनमध्ये खूप कमी मुलं गेलीत आणि कास्टवाली मुलं खूप जास्त प्रमाणात वाचलीत, मेरिटमध्ये बसलीत। आता मेरिटमध्ये ग्राउंडच्या तर बसली, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। तुमच्या मेहनतीला, तुमच्या कष्टाला खरंच फळ मिळालं। पावसामध्ये पळत होता त्याच्यामुळे ग्राउंड कमी पडलं, पण ते सरासरी सगळ्यांनाच राहिलं, त्याच्यामुळे मेरिट सुद्धा डाऊन झालं। आता 50% पोलीस झालाय। आता उरले सगळ्यात मोठा फेज म्हणजे तुमची रिटर्न एक्झाम, आणि ती पण लगेच तत्काळ सांगितली की 7 जुलैला परीक्षा जिल्ह्यांची ज्यांची ग्राउंड संपलीत त्यांची परीक्षा कंडक्ट करण्यात येत आहे। आता 7 जुलैला परीक्षा येते म्हणजे साधारणतः 7 ते 8 दिवस तुमच्याकडे बाकी राहिलेत। आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ह्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा राहील, तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा। टोटल मेरिट जे असणार ते असणार आहे 150 मार्क पैकी म्हणजे 150 पैकी। आता ग्राउंडचं मेरिट 50 पैकी अगदी काही कास्टचं 25 आले, काही कास्टचं 26 आले आणि ओपनचं 41 आले मुलांचं। काही मुलींचं ओपनचं सुद्धा मेरिट अगदी 38-37 पर्यंत आलेलं आहे। म्हणजे मेरिट ठराविक कास्टची वर गेलेत, ठराविक कास्टचे डाऊन पडलेत। म्हणजे सिलेक्शन ठरतं कशावर आता इथनं पुढं। ग्राउंडचं मेरिट जर पडलं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवत जा की हे मेरिट जे लागणार आहे ते सगळंच्या सगळं मेरिट रिटर्नवर लागणार आहे। म्हणजे ज्याला रिटर्नला जास्त मार्क त्याचा स्कोर हाय होणार आणि आरामात त्याचं सिलेक्शन होऊन जाणार। त्याच्यामुळे 150 पैकी 50 मार्कचं काम संपलं आपलं। आता उरलं काम ते आहे पुढच्या 100 मार्कचं, की जो 100 मार्कचा रिटर्न एक्झामचा पेपर आहे। सगळ्यांना माहित आहे 100 पैकी क्रायटेरिया काही जिल्ह्याला फिक्स आहे 25 25 25 25 आणि काही जिल्ह्याला क्रायटेरिया फिक्स नाही। जसं की मागच्या वर्षी नायगावनं केलं, जसं ठराविक जिल्हा साताऱ्यासारखं जे सातारच्या जिल्ह्यावर जास्त प्रश्न टाकतात त्याला क्रायटेरिया फिक्स नाही, थोडक्यात धरून चाला। मग तिथं जनरल नॉलेजचे जे जीकेचे इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, त्याच्यानंतर पंचायत राज, इकॉनॉमिक्स हे विषय जिथं जागा घ्यायला पाहिजे होते ती जागा त्या जिल्ह्याचे प्रश्न घेतात। म्हणजे सातारा जिल्ह्याचं विभाजन कधी झालं, साताऱ्याला राजधानी कोणी बनवली, कोल्हापूरला राजधानी कधी बनली, कोल्हापूरमध्ये गोवधबंदीचा कायदा कधी झाला। म्हणजे जो जिल्हा आहे ना त्या जिल्ह्यावरचे प्रश्न जीकेच्या प्रश्नांची जागा घेतात। जे आपण एकनाथ पाटील वाचतोय, सह्याद्री वाचतोय, नाहीतर प्रकाश गायकवाडचं पुस्तक वाचतोय, त्यातले प्रश्न राहत नाहीत त्या जिल्ह्याला। आणि काही जिल्ह्याचे एसपी असे आहेत की जे क्रायटेरिया सोडत नाहीत 25 25 25 25, जसं बहुधा कोल्हापूरला दरवर्षी घडतं 25 25चा क्रायटेरिया पडतो। त्याच्यामुळं आता 100 पैकी जर मार्क घ्यायचे तर वेटेज द्यायला कुठं पाहिजे ना, आता लास्ट स्टेजला काय करायला पाहिजे तर गणित अक्काच्या अक्का रिवाइज झाला पाहिजे। अक्काच्या अक्काने कोणत्या पुस्तकातला तर पंढरीनाथ राणे हे पुस्तक आता तुम्ही क्लिअर केलं पाहिजे ना अक्क एका दिवसात। आता एका दिवसात अक्क पुस्तक पॉसिबल आहे का? हो पॉसिबल आहे, कारण तू 6-6 7-7 महिने झाले अभ्यास करतोयस, त्याच्यामुळे तुझ्या हाताखालनं बऱ्याच वेळा त्यातले चॅप्टर गेलेत। मग एका कन्सेप्टचा एक प्रश्न, असे एका स्टेपचे एक प्रश्न, असे पटापटा 10-12 प्रश्न एका टॉपिकवर सोडवत गेला की 24 तासामध्ये आरामात, अगदी 24 तास नाही बसणार मला माहिती आहे, पण अगदी 10 ते 12 तासामध्ये पुस्तक कव्हर होऊ शकतं। एका पॉइंटचा एकच प्रश्न घेतला तर तोही न लिहिता डायरेक्ट उत्तर सोडवत जायचं, पटपट पटपट पटपट, किंवा स्वाध्याय दिलेले प्रश्न सोडवणे। म्हणजे हे का महत्वाचं तर एकदा अख्खं पुस्तक झालं म्हणजे त्यात भूमिती आला, त्याच्यात तुझा गणित आला, त्या गणितातले सगळे अगदी संख्या टॉपिक पासून लास्टचा भागीदारी टॉपिक पर्यंत सगळे विषय क्लिअर होतात। म्हणजे एका दिवशी एक विषय काढायचाच आहे। त्याच्यानंतर पुढचा बुद्धिमत्ता। आता बुद्धिमत्ता सुद्धा वेटेज आहे, इथं स्टार आहे। बुद्धिमत्तेचे प्रश्न येतातच, गॅरंटेड येतातच, आणि अगदी जिल्ह्यावरचे प्रश्न आले तरी सुद्धा गणित बुद्धिमत्तेला तोडलं जात नाही, तिथं 50 प्रश्न असणारच आहेत। मग बुद्धिमत्तेसाठी कुठलं पुस्तक वापरणं गरजेचं तर अंकलगीचं पुस्तक एकदम लहान पुस्तक आहे, अनिल अंकलगी, ते पुस्तक एक क्लिअर करा। आणि वसे, सतीश वसे मला वाटतं फास्ट ट्रॅकचं पुस्तक आहे, ते एक पुस्तक क्लिअर करा। तिथं ह्या दोन्ही पुस्तकातली तफावत काय आहे बघा। या अनिल अंकलगीमध्ये संभाव्यता नावाचा टॉपिक नाही, ती ह्या पुस्तकामध्ये घड्याळ नावाचा टॉपिक आहे पण एकदम बारका आहे, आणि ह्या पुस्तकामध्ये फास्ट ट्रॅकच्या घड्याळ एकदम डिस्क्रिप्टिव्हली दिलाय। पण हे सुद्धा म्हणजे घड्याळ, कालमापन, दिनदर्शिका
प्रात्यक्षिका, नातेसंबंध, हे प्रश्न जरा फास्ट ट्रॅकच्या पुस्तकामध्ये डीपमधले आहेत आणि ते एक्झामला आलेत सुद्धा. अगदी पुण्यासारख्या परीक्षेला म्हणजे कॉन्स्टेबलच्या पुण्याचा पेपर बऱ्यापैकी टफ राहतो गणितात, मग त्या पुस्तकांमधले प्रश्न आहे असे उचलून टाकण्यात आले. त्याच्यामुळं गणिताला पंढरनाथ राणे पॅरलल जर मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स चालला, पण आता तो टाइम नाही. नायगावच्या पोरांनी हे सगळी लिस्ट मागे मी टाकली आहे, ती फक्त फॉलो करा. त्या पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न बहुधा पडलेले नाहीत आजपर्यंत, पण आत्ता ज्याचा 7 तारखेला पेपर आहे त्यानं पंढरनाथ राणे काढायचा आहे, अनिल अंकली आणि वसे फास्ट ट्रॅक आणि गणित हे 2 पुस्तकं क्लिअर करायची आहेत. त्याच्यानंतर मराठी ग्रामरला अगदी सगळ्यांच्या मुख पाठ असणारं पुस्तक बाळासाहेब शिंदे, त्याला तोड नाही. हे पुस्तक क्लिअर करून टाका. बाळासाहेब शिंदे साधारणतः 15 ते 16 टॉपिक आहेत बघा मराठी ग्रामरचे, की जे सगळेच्या सगळे पाठ होण्यासारखे आहेत. अगदी तुमच्या वर्ण व्यवस्थेपासून तुमच्या वृत्तापर्यंत सगळं, वर्णव्यवस्था, शब्दांच्या जाती, समास, प्रयोग, काळ, वाक्य पृथक्करण, वाक्य रूपांतर, त्याच्यानंतर विरामचिन्ह, अलंकार, रस, विभक्त्या, हे सगळंच्या सगळं एकदम डिस्क्रिप्टिव्ह आहे. एका दिवसात खतम होऊन जातं ते पुस्तक. जास्त वेळ द्यायचा नाही ना, आता तेवढा वेळ पण नाहीये. त्याच्यामुळे गणित झाला, बुद्धिमत्ता झाला आणि मराठी ग्रामर झाला. आता हे 3 होते जे 75 मार्क्सला वेटेज द्यायचे. 25, 25, 25चा क्रायटेरिया राहिला तर हा ठीक आहे. तर मग गणित, मराठी आणि बुद्धिमत्ता हे 3 विषय तर संपले, हे वेटेजच आहेत, हे पडतातच परीक्षेला. आता राहिला सामान्य ज्ञान. आता 7 तारखेच्या अनुषंगानं सामान्य ज्ञानसाठी काय वाचलं पाहिजे, तर पहिली गोष्ट 1-2 दिवसामध्ये एकनाथ पाटलाचा ठोकळा जर अगोदर बऱ्याच वेळा वाचून झाला असेल तर एकदा रिवाइज मारा. रिवाइज मारणं खूप जास्त गरजेचं. शेवटचे 2 ते 3 दिवस चालू घडामोडीला राहिले पाहिजेत. म्हणजे गणितचा 1 दिवस गेला, बुद्धिमत्तेचा 1 गेला. बुद्धिमत्तेला अख्खा दिवस नाही गरजेचा, साधारणतः 4 ते 5 तास खतम. तरी सुद्धा गणित बुद्धिमत्ता एका दिवशी नाही होते, बुद्धिमत्तेला अख्खा वेगळा दिवस द्यायचं तर द्या, चालेल तिथं सुद्धा, कारण त्याच्यात अंकमालिका आणि अक्षरमालिका एक 5-6 प्रश्न पडतातच. त्याच्यामुळे तिथं जास्त वेटेज देणं गरजेचं. ते डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन चाललं पाहिजे. गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी, बाहेर संख्या दिल्या जातात, त्या वरच्या 2 संख्यांचा गुणाकार, खालच्या दोघांचा गुणाकार, वजाबाकी, मग मधली संख्या, असं काहीतरी लॉजिक लावलेलं असते. पण त्या लॉजिक तुमचं लागण्यासाठी तुमचं प्रॅक्टिस असणं गरजेचं. त्याच्यामुळे बुद्धिमत्तेला थोडाफार वेळ देणं जास्त गरजेचं. दिवला अख्खा दिवस तरी चालेल. गणिताचा 1 दिवस, बुद्धिमत्ताचा 1 दिवस, मराठीचा 1 दिवस, हे 3 दिवस स्किप झाले. आता राहिलेले 2 दिवस एकनाथ पाटलाचा ठोकळा एकदम चांगला, एकदम म्हणजे एकदम चांगला वाचून काढा. अगदी रिवाइज, मग इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्याच्यातलाच पंचायत राज, कारण त्याच्यातले प्रश्न आहे असे बऱ्याच वेळा परीक्षेला आलेले आहेत. आणि तो पुस्तक अगदी MPSC, PSI, STI करणारा पोरगा सुद्धा ते पुस्तक फॉलो करतोय, मग आपण तर करणं स्वाभाविक आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट राहिला चालू घडामोडीचा. आता हिथं मात्र पेपरला प्रश्न पडणार आहे चालू घडामोडी, आणि ते परीक्षेला मार्क देऊन जाणारा विषय, की हिथं प्रश्न 100% असणार. आणि करंटचे गोष्टी आहेत ज्या करंटमध्ये घडलेल्या, ज्या पुस्तकांमध्ये आलेल्या, पेपरमध्ये न्यूज आलेल्या, टेलिग्राममध्ये पडलेलं, हेच चालू घडामोडीच्या हातातली मार्क देऊन जातं. मग चालू घडामोडीमध्ये आता नेमकं केलं काय पाहिजे, तर आता सध्या तरी पहिल्यापासून मी जसं साधारणतः 1-2 वर्ष झाली त्यावेळी टेलिग्रामच्या ग्रुपवर मी 1-2 दिवस रेग्युलर प्रश्न पडत असतात, 10-15 जे चालू घडामोडी रिलेटेड सगळे होते. म्हणजे आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर रोजची PDF फ्री ऑफ कॉस्ट, त्याचा काही अमाऊंट नाही, फिमाऊंट नाही, काय नाही, ते रेग्युलर पडते. ते घेतलं एकदम बेस्ट, नाही घेतलं तरी काय फरक पडत नाही. पण पुस्तक मात्र तुम्हाला वाचावं लागणार. मग ते राजेश भराटेचं वाचा, देवा जाधवरचं वाचा, नाहीतर लक्षवेधचं वाचा. म्हणजे तुम्हाला 1 लाइनर कुठलं ना कुठलं पुस्तक वाचावंच लागणार. अगोदर त्या इथं मिळत होतं, आता नसेल तुमच्याकडे तो सगळा डेटा, नसू द्या, काही फरक पडत नाही, मार्केटमध्ये जावा, पुस्तक घ्या. पण चालू घडामोडीचं वेटेज हे GK मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तिथं तुम्हाला माहित पाहिजे 18वी लोकसभा सुद्धा आणि पहिली लोकसभा सुद्धा, 1952च्या पहिल्या लोकसभेचं इलेक्शन, पुन्हा 57चं, पुन्हा 62चं, पुन्हा 67चं, ही 4 इलेक्शन 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये झालेली. आता रामनाथ कोविंदची संमती होती 1 नेशन 1 इलेक्शनसाठी, नाही झालं. 18वी लोकसभा होती. भारतात 7 टप्प्यात, महाराष्ट्रात 5 टप्प्यात 74 महिला निवडून आल्या. 7 महाराष्ट्रातल्या होत्या. सगळ्यात मोठा मतदारसंघ, सगळ्यात लहान मतदारसंघ, सगळ्यात उंचीवरचा मतदारसंघ. म्हणजे काय मला म्हणायचंय, तर लोकसभेवर जर प्रश्न आला तर तो काय पण येऊ शकतो, की किती जागांसाठी इलेक्शन झालं, त्यामध्ये BJPला किती मिळाली, बाकीच्या काँग्रेसला किती मिळाली, इंडिया आघाडीची मिळून किती झाली, महाराष्ट्रामध्ये काय सीन होता,
होता, म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीसाठी जास्त वेटेज देण्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं रेफर केलीच पाहिजेत. म्हणजे चालू घडामोडीला वेटेज द्या, आता रिलॅक्स बसू नका, चालू घडामोडी जरा चांगल्या काढा. कारण 2 ते 3 दिवस शेवटचे अगदी फक्त आणि फक्त ही पुस्तकं लय बारकी असतात. लय एकनाथ पाटलाच्या ठोकळ्यासारखी 400-500 पानाचे नसतात, लय तर 100 पानं, ती बी पाटफूट म्हणजे 50च पानं. आणि 50 पानं म्हणल्यावर तुम्ही 2-3 तासात आरामात वाचून काढाल. पण अगोदर जर ते डोळ्याखालनं गेलं असेल ना तर ते आता कामाला येईल. म्हणजे ज्या पोराचा 7-8 महिन्याचा अभ्यास आहे त्या पोरानं चालू घडामोडीच्या नोट्स ठेवल्यात, त्यानं आता पुस्तक वाचलं आणि त्याला वाटतं हे ऑलरेडी माझं पाठ आहे सगळं, म्हणजे तो त्याच्या मेहनतीचा फायदा आता त्याला होतो. आणि ज्यांचा नाही ना मग त्यांनी 2-3 दिवस द्या, जिथं 4 तास वाचायचे तिथं 8 तास वाचा. कारण त्याच्यातले 3 ते 4 प्रश्न पडणार की जे मेरिट ठरवणार. म्हणजे आता काय वाचायचे आणि काय नाही वाचायचं ह्याच्यातली तफावत सांगितली. गणिताला पुस्तक आहे, बुद्धिमत्तेला आहे, मराठी ग्रामरचं सांगितलं आणि चालू घडामोडीचं. आता हे सगळं झालं तुमच्या मेहनतीचं. शेवटचे 7 दिवस टप्प्यात आहे तुम्ही. आता तुम्हाला करायचंय काय हितनं पुढं, म्हणजे 7 जुलैचा पेपर डोळ्यासमोर ठेवून हितनं पुढं जरा व्यवस्थित लक्ष द्या. एखादा पोरगाची ही भरती आहे 3री, काय जणाची 4थी, काय जणाची 1ली, पण ती 1ली भरती पण वर्षापासून अभ्यास करते या. काय जणा पोरांचा अभ्यास 4 वर्षापासूनच आहे. मग त्याला असं वाटायला स्वाभाविक आहे की हे वर्षातलं पोरग माझा 4 वर्षाचा अभ्यास, मी हुशार आहे, हे वाटणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे 4 वर्षाच्या पोराला 1 वर्षाच्या पोरानं जर प्रश्न विचारला की जे नवीन आहे तर ते त्याला जरा इगो हर्ट केल्यासारखं वाटतं, हे काय बांगीर बुंगीर मला प्रश्न विचारत येते. पण त्या पोराचा प्रश्न असा असतोय की तो त्याला उत्तरच निघत नाही. मग त्यावेळी त्याला वाटतं की अरे लका ही तर नवीन आली, ही कॉम्पिटिशनमध्ये माझ्या पुढं तर निघाली नाही ती ना, ग्राउंडला तरुण होतं, रक्त सळसळत होतं, ह्याला ऑलरेडी मार्क जास्त आहे ती. मग अशा वेळी त्या दोन्ही पोरानं, वर्षाचा अभ्यास असणाऱ्या पोरानं सुद्धा आणि 4 वर्षाचा अभ्यास असणाऱ्या पोरानं सुद्धा एका प्रश्नामुळं आपला माइंडसेट हलू द्यायचा नसतो. तुला 100 प्रश्नातले 2 प्रश्न आलेत नाहीत ना तर तू 98 प्रश्न सोडू तर शकत नाहीस. त्याच्यामुळं माइंडसेट एवढा क्लिअर असला पाहिजे की जे मला अवघड जातंय ते बाय डिफॉल्ट कमीत कमी 80% पोरांना तरी अवघड गेलेला असणार आहे. त्याच्यामुळं या वर्षीच्या नायगावला जी फसगत झाली पोरांची सगळ्यात मोठी की पहिलेच प्रश्न आले चालू घडामोडीचे 10 ते 12 की जे माझ्या वाचण्यात पण नव्हते, जे माझ्या लिखाणात पण नव्हते, जे माझ्या नोट्समध्ये पण नव्हते. त्याच्यामुळं मी लय जास्त घाबरलो की अरे अख्खा पेपर अवघड आहे. आणि त्या 10 प्रश्नांमुळं माझा खरंच अख्खा पेपर खूप जास्त अवघड गेला. स्कोर 60 ते 70 झाला. आणि ज्यावेळी मी घरी आलो 2-3 दिवसांनी रिलॅक्स झालो त्यावेळी मी प्रश्नपत्रिका काढून बघितली तर त्यात होतं काय, त्याच्यात काही सुद्धा अवघड नव्हतं. त्याच्यात एकदम इझी प्रश्न होते. ते 10 सोडले असते तर म्हणजे 90 मधले मला 85 येत होते, एवढे सोपे होते. पण त्या 10 प्रश्नामुळे माझा अख्खा पेपर बाद झाला. म्हणजे इम्पॉर्टंट आहे त्या 90 मिनिटांमधली मेंटॅलिटी. तुझा 3 वर्षाचा अभ्यास आहे का 4 वर्षाचा अभ्यास आहे का 1 वर्षाचा अभ्यास आहे मॅटर नाही करत. अभ्यास आहे 6-8 महिने पुरेसे आहेत कॉन्स्टेबलच्या अभ्यासाला. पण जर तुझी 90 मिनिटाची मेंटॅलिटीज नीट नसेल तर तू 10 वर्षाचा अभ्यास सुद्धा तुझ्या कामाला येणार नाही. त्याच्यामुळे ती 90 मिनिटं एकदम तू फ्रेश पाहिजेस, एकदम देवाच्या पाया बिया पडून मंदिरातनं डायरेक्ट पेपरला जाऊन मस्त पैकी तुझी मेंटॅलिटी फ्रेश असली पाहिजे. कारण तुझ्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या तुझ्या पायाला फोडायच्या सगळ्या मेहनतीचा आउटपुट तुझा 90 मिनिटात तुला मिळणार आहे. त्याच्यामुळं आत्तापासनं या 7 दिवसांमध्ये अभ्यास तर पॅरलल करायचंच, पण OMR शीटवर कमीत कमी OMR शीटवर 2 प्रश्नपत्रिका आणि विदाऊट OMR शीटवर 2 प्रश्नपत्रिका अशा 4 प्रश्नपत्रिका रोज सोडवायचे त्या. आणि त्याच्यात एकच काळजी घ्यायची की सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे. ती जर नाही झाली तर आरामात तो आत गेला. कारण होतं कसं साधारणतः पेपरचा क्रायटेरिया काय राहतो, जर 100 प्रश्न आहेत ना तर त्या 100 मधलं 60 प्रश्न साधारणतः 5 ते 6 महिने अभ्यास करणाऱ्या पोराला आरामात सुटतात. त्याच्या पुढचं 20 प्रश्न साधारणतः 8 ते 10 महिने अभ्यास करणाऱ्या पोराला सुटतात, म्हणजे 80 प्रश्न झालं. आणि त्याच्या पुढचं एक 10 ते 15 प्रश्न 1 ते 1.5 वर्षाचा अभ्यास आहे पोराचा, पूर्ण उकळून पेले. भूमितीची सगळी, इष्टिकाची ती, वृत्तची ती, शंकूची ती, त्याच्यानंतर घड्याळातलं किती वाजता किती अंशाचा कोण होईल, म्हणजे 60/55 कंसात 5x+15 वगैरे ते सगळं त्या पोराचं उकळून पेलंय. ते पाठ आहे त्या पोराची हिथं 10 ते 15 मार्क बसतात बरोबर. म्हणजे ज्याचा अभ्यास ठीकठाक आहे त्याला 60 मार्क पडणार आहे ती. ज्याचा अभ्यास अजून जास्त चांगला आहे 8 महिन्यापर्यंतचा त्याला 80 पडणार आहे ती. आणि जो अभ्यास खरंच अभ्यास म्हणतोय जो मन लावून रेग्युलर करत होता त्याचा 1-1.5 वर्षाचा अभ्यास आहे त्याला 90च्या आसपास मार्क पडतातच. पण होतं काय
काय, मला पडणार होती 90, माझं सगळं प्रश्न बरोबर एकदम सोपं होतं, पण ह्या 90 मध्ये माझ्याकडनं चुकून 4 सिली मिस्टेक झाल्या. आता सिली मिस्टेकचा अर्थ काय, प्रश्न नंबर 1, महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहणारा व्यक्ती सांगा. पहिला ऑप्शन होता यशवंतराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण. पुन्हा होता वसंतराव नाईक, त्याच्यानंतर होता शरदचंद्रजी पवार, आणि त्याच्यानंतर होता यापैकी नाही, फुल स्टॉप. आता पहिला ऑप्शन यशवंतराव चव्हाण, टिक. हो, यशवंतराव चव्हाणच पहिलं होतं. प्रश्नानं विचारले महाराष्ट्रातले सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते ते सांगा. मग यशवंतराव चव्हाण होते पहिले, सगळ्यात जास्त काळ होते वसंतराव नाईक. आणि मग मात्र मला हे कळलं कधी, ज्यावेळी मी प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या टप्प्याकडे गेलो त्यावेळी मी जरा रिव्हिजन करायचा प्रयत्न केला की काय काय राहिलंय का, तर त्यात मला कळलं की माझ्याकडनं ही चूक झाली आहे. मग तो माझा 1 मार्क इथं बोंबालला. आणि त्याच्यानंतर जे मला कळल्यानंतर पुढचे प्रश्न आले त्याच्यात मग उत्तर करायचं होतं 1 लागोल, चुकून झालं 2 लागोल. एक प्रश्न मध्ये मी स्किप केलेला, त्या OMR शीटवर 1 2 3 4 गोल होते. प्रश्न नंबर होता 4था प्रश्न मला आला नाही, मी सोडला. पण OMR शीटवर 4था स्किप नाही केला. 5वा प्रश्न होता महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल असणारी व्यक्ती सांगा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काळ राज्यपाल असणारी व्यक्ती सांगा, कोण होती ती? आता हा प्रश्न होता 5 नंबरचा. मी 4 नंबरचा स्किप केलाय, पण OMR शीटवर मी 4 नंबर स्किपच नाही केला. मी 5वा प्रश्न सोडवायला घेतला आणि मी 4 नंबरच्या OMR शीटच्या प्रश्नाला केला गोल. आणि तिथनं पुढं मी सलग 15 प्रश्नापर्यंत आलो. आणि मग मला 16व्याला कळलं की आई शपथ, ह्याच्यात वेगळा आकडा आणि ह्याच्यात वेगळा आकडा आहेत. आणि माझं 4 पासून म्हणजे 15 पर्यंत 11 प्रश्नांच्या सिली मिस्टेका झाल्या, उलट सुलट गोल झालं. आणि शेवटला मी 2 मार्कानं राहिले. म्हणजे या सगळ्यात मोठ्या घोडचुका आहेत त्या फक्त करायच्या नाहीत. म्हणजे तुम्हाला कदाचित 90 मार्क ना पडू द्या, 90 प्रश्न येत असू द्या, 90 मार्क बी ना पडू द्या, एखादी 2 सिली मिस्टेक चला वाव आहे की असू द्या, झाली चुकून झाली. कारण ते 4 ऑप्शन 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असं दिलेलं प्रश्नपत्रिकेमध्ये 10च्या गॅपनं. त्याच्यामुळे माझी 1 सिली मिस्टेक झाली, 1 वाव आहे. पण 90 प्रश्न सोडवलेत जे ॲक्युरेट होते. 10 प्रश्न मला सोडवायचं होतं, 10 मधल्या 10च्या 10 मी चुका केले ते तरी बी चालेल, पण 90 जे ॲक्युरेट येत होतं ना त्यातल्या सुद्धा मी 4 सिली मिस्टेक केले ते. म्हणजे माझा स्कोर येऊन पडलाय 86वर. जर 86वर पडलाय तर नाही होणार सिलेक्शन. हे असं का म्हणतोय, जर 80 पडणार होती तर 76वरच आलाय, जर 76 पडणार होती तर 75वर आलाय, 74वर आलाय, 73वर आलाय. तर ती वरची जी उडलेली मार्क येते ना ती मार्क पोराला फसवतात. आणि तीच मार्क पोराला 1-2 वर्ष वाट बघायला लावतात नवीन भरतीची. त्याच्यामुळे पेपरला गेला तर आत्ताचा अभ्यास तर पॅरलल आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुझी 90 मिनिटाची मेंटॅलिटी. आत्ता अभ्यास केला 2 वर्ष केला, आता काय 7 दिवसात करणार आहे विशेष वेगळं, रिव्हिजन फक्त मारणार, वेगळं काय जी येत नाही ते आता बी येत नाही तुला. मी हे क्लिअर सांगतो. जे कालपर्यंत विज्ञानातले प्रश्न येत नव्हते ना ते आज पण येणार नाहीत, जे कालपर्यंत इकॉनॉमिक्स मधले येत नव्हतं ते आज पण येणार नाही. लय तर प्रयत्न करशील पण इकॉनॉमिक्स कव्हर होणार नाही आता वाचून. त्याच्यामुळे जे येतंय तेच आता स्ट्रॉंग करणे. आता नवीनच्या नादाला लागायचं नाही. मराठी महिने तोंडपाठ पाहिजे तर ABCD वरचं सगळं सुटलं पाहिजे, अंकमालिका सुटली पाहिजे, ऋतुपाठ पाहिजे, तर पेशव्यांचा क्रम पाठ पाहिजे, महाराजांचा काळ पाठ पाहिजे, त्याच्यानंतर इतिहासात इंग्रज पाठ पाहिजे, राज्यघटनेतली कलम पाठ पाहिजे, ती पंचायत राज पाठ पाहिजे, मराठी हक्का पाठ पाहिजे, गणित सगळी सुटली पाहिजे ती. हे सगळं तुला ऑलरेडी यायला पाहिजे ना. आता त्याची रिव्हिजन. आता तू नवीन गणित शिकायचा प्रयत्न केला तर नाही गावाला कामाला येईल, पण आता 7 तारखेच्या एक्झामला कामाला येणार नाही. कारण त्याची तू शिकणार कधी, त्याची तू रिव्हिजन मारणार कधी, तुझ्या डोक्यात फिट कधी होणार. त्याच्यामुळे आता इथनं पुढं जे अगोदर केले ते आता स्ट्रॉंग करायचं, हे महत्त्वाचं. या अगोदर केले ते पूर्ण स्ट्रॉंग करायचं. पेपर सोडणार नाही, गणित नाही सोडणार, बुद्धिमत्ता नाही, मराठी नाही, आणि GK नाही, GKतला चालू घडामोडी. त्याच्यामुळे हे सगळं ऑलरेडी जर केलेलं असेल तर ते 90 मिनिटं ठरवणार की तू आत आहेस का तू बाहेर आहेस. त्यावेळी लय विचार करायचा नाही, मस्तपैकी अगोदर खाऊन पिऊन जायचं,
आदल्या दिवशी घुबडागत सारखं वाचत बसायचं नाही, रात्रभर जागायचं नाही. ही तर आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. काय 10वीचा पेपर नाही, आदल्या दिवशी अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला गेलो. ह्याच्यात जर आदल्या दिवशी वाचायचा प्रयत्न केला ना तर जी येतंय ती बी ब्लँक होऊन जातं. त्याच्यामुळे आधी काही जणांचा अभ्यासाचा क्रायटेरिया असतो सुद्धा बरं का, की जे अगोदरपर्यंत वाचत बसतात, मग त्यांना जर बुद्धी साथ देत असेल तर त्यांनी बिंदास वाचावं. पण माझं एक ओपिनियन राहील की अगोदर एक दिवस म्हणजे ट्रॅव्हलिंगचा टाइम रिलॅक्समध्ये गाडीत जावा, निवांत जावा, आदल्या दिवशी पोहोचा, दुसऱ्या दिवशी कुठं राहत असेल तिथनं उठा, फ्रेश व्हाने एक्झाम हॉलमध्ये जावा. त्यावेळी जी डॉक्युमेंट्स घेऊन जायचे ती सगळी प्रॉपर डॉक्युमेंट्स घेऊन जा. 2 पेन घेऊन जावा, पाण्याची कधी बाटली हां ठीक आहे नेली तर आतमध्ये, बाकी घड्याळ अलाउड करणार नाहीत, चप्पल अलाउड करणार नाहीत, बऱ्याच गोष्टी असतात त्या आत गेल्यावर तुम्हाला कळेल. पण इम्पॉर्टंट हे आहे की आतमध्ये पोचला ना की पहिल्यांदा तुम्हाला OMR शीट आली की पहिलं काम करायचं ABCD काढून घ्यायची, दुसरं काम करायचं मराठी महिने काढून घ्यायचे, तिसरं काम करायचं दिशाज्ञानच्या 2 आकृत्या काढायच्या. आता एकावर दिशा टाकायच्या, एकाला ब्लँक ठेवायचा, कारण हिथं घड्याळावर प्रश्न पडू शकतो, हिथं तुमच्या दिशाज्ञानावर प्रश्न पडू शकतो. घड्याळावर कसा किती अंशाचा कोण झालाय, हिथं कुठं तर तुम्हाला दिशाज्ञानमध्ये आग्नेयाला उत्तर म्हणलं, उत्तरला पश्चिम म्हणलं, पूर्वला दक्षिण म्हणलं, ते इथं दिशाज्ञानमध्ये कामाला येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा ABCD, मराठी महिने, दिशाज्ञानच्या 2 आकृत्या हे रफ पेजवर काढून ठेवायचं आहे प्रश्नपत्रिका यायच्या अगोदर. मग जर चुकून एखाद्या एक्झामिनरनं ते लिहिलेलं काढूनच घेतलं तर त्याच्या समोर घेतलं काढून तर घेतलं चालते, काय ते हाकलून देत नाही. कारण मी अगोदर तर ब्लँक पेजेस घेऊन गेलो, माझ्या बुद्धीतलंच मी त्याच्यात उतारले माझे 1-2-4 मिनिटं वाचण्यासाठी. आणि हे जर केलं तर ते नाहीत काढून घेत, 2-4 मिनिटं तुमच्या आरामात वाचतील. त्याच्यामुळं इथं तुमचा माइंडसेटच क्लिअर व्हायला सुरुवात होती की आता पेपर नुसता येऊ दे. आणि सुरुवातीचे 3-4 प्रश्न अवघड आले म्हणून अख्खा पेपर कधीही अवघड ठरवायचा नाही. जे तुला कम्फर्ट झोन आहे तुझा तिथं तू पोच प्रश्नपत्रिकेतल्या त्या सेटवर, आणि मग ते सोडवायला सुरुवात कर. फक्त OMR शीटवरचा क्रमांक, प्रश्नाचा क्रमांक ह्या दोन्हीवर नीट नजर ठेव. म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर ही OMR शीट. आणि प्रश्नपत्रिका 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. 1 सोडवला, 1 सोडवला, 2 सोडवला, 2 सोडवला, 3 स्किप केला, 3 स्किप केला, 4 सोडवला, 4 सोडवला. नाहीतर इथं 3 स्किप केला आणि इथं चौथ्याचा उत्तर 3 मध्ये लिहिले तर ते चुका व्हायला नकोत. त्याच्यामुळं येणाऱ्या 7 तारखेच्या एक्झामला व्यवस्थित जावा, माइंडसेट नीट ठेवा, जास्त घाई करू नका. आणि ह्याच्यावरनं अजून तुमचा पुढे जर मुंबईला वगैरे पेपर असला चालकचा बिलकचा तर अजून जास्त ताकद लावा. चालकवरचा व्हिडिओ आपण नंतर बनवूया. चालकवरचे 20 प्रश्न जे IMP राहतात, बाकीचे तर चालकचा लय सोपा पेपर आहे आणि फक्त त्याचे 20 प्रश्न ते चालकचे यायला पाहिजे तुम्हाला. त्याला तुम्ही 1-2 पुस्तक वाचले की ते बी सोपं असतं. फक्त बाकीचे 80 एकदम तोंडी उत्तरं निघतात, त्याची एकदम सोपे असतात. फक्त इकडं जरा काही जिल्ह्याचे क्रायटेरिया थोडेसे डीपमध्ये जातात. तर 4 ते 5 प्रश्न अवघड आले म्हणून अख्खा पेपर अवघड नाही. थोडासा प्रश्नपत्रिकांचा सराव वाढवा. आता जुनी पोरं ज्यांचा 2-2, 3-3 वर्षाचा अभ्यास आहे, जिथं 4 सांगितलंय तिथं 8 प्रश्नपत्रिका करा. कारण जेवढा जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव तेवढं जास्त तुमची मार्क वाढायला वाव. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका जास्त सोडवा जुनी. आणि जे वर्षभराची पोरं आहे ज्यांचा अभ्यास पण ठीकठाक झालाय त्यांनी जरा रिव्हिजन मारायला फोकस करा. जास्तीत जास्त जेवढी रिव्हिजन बसेल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, आता जरा मन लावून करा. नायगावचं अजून ग्राउंड चालू नाही झालं, नायगावचा पेपर अजून जास्त लांबणार आहे. त्याच्यामुळे होप्स सोडू नका. नायगाववाले अभ्यास करा आणि ह्या जुन्या पोरांकडनं जरा शिका की ग्राउंडची मेरिट लय डाऊन आहे ती. त्याच्यामुळे मेरिट जे लागणार आहे ते लागणार आहे पेपरवर. आणि पेपरवर जर सिलेक्ट व्हायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही. जिथं पावसात पळून तुम्ही एवढी चांगली मार्क घेतलीत या तिथं आता पंख्याखाली बसून अभ्यास फक्त करायचे. त्याच्यामुळे आता जरा जीव तोडून अभ्यास करा. जसं ग्राउंडला तुमची ऊर्जा वाढत होती, जास्त ताकद लावायचा, तसं आता अभ्यासाला पण झालं पाहिजे. कमी झोपा, कमी जेवण करा आणि अभ्यास मात्र फुल करा. आता 7-8 दिवस राहिलेत, तेवढ्यात जर स्कोर लय चांगला असला तर इथंच निघून जाल. आणि सिलेक्ट होण्यासाठीच तुम्ही कमी जागेमध्ये फॉर्म भरलेला आहे. आणि जिथं कमी जागा होत्या तिथलेच पेपर आता आलेत, हे सुद्धा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कमी जागेत सिलेक्ट व्हायचंय तर अभ्यास मात्र जास्त करावा लागेल. आता 7-8 दिवस मन लावून अभ्यास करा. या भरतीमध्ये सिलेक्शन होणारच आहे आणि या माइंडसेट नच अभ्यासाला बसा. चला, ओके, थँक्यू.